बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ, प्रकरण 19. बिचाऱ्यानं कुणाशी लग्न केलं होतं त्याचा चेहरासुद्धा तिनं नीट पाहायला नव्हता. नुसता अक्षताचा बट्टा लक्ष्मीला लागला होता. 4 अक्षता तिच्या डोईवर पडल्यामुळे लोकांच्या दृष्टिकोनातून तिचा विवाह झाला होता. तसं पाहायला गेलं तर ती अविवाहितच होती. पण तिच्या या गोष्टीला दुजोरा देणारं दुसरं कुणीच नव्हतं. रूढी परंपराने वेढलेल्या समाजाचं कुंपण ती भेदू शकत नव्हती. क्षणाक्षणाला ती घरादारात अपमान सहन करत होती. दारात यायला तिला समाजाची बंधनं होती. कारण विधवेचं तोंड पाहिलं की अपशकुन होतो अशी समाजधारणा होती. तिच्या कपड्या लत्त्यावर भावभावनावर बाहेर जाण्या येण्यावर समाजानं बंधनं घातली होती. खरं तर हसण्या खेळण्याचं बागडण्याचं तिचं वय होतं. पण बिचारीवर विरक्त जीवन जगण्याची वेळ आली होती. लक्ष्मीची अवस्था पाहून श्रीपती व पारू हवालदिल झाले होते. पारीचा तर सहारा पाराच उतरला होता. श्रीपती व पारूला लक्ष्मीच्या वेदना असह्य होत होत्या. त्यांच्या वेलीवरचं नाजूकसं फूल परत कोमेजून गेलं होतं. दोघा नवरा बायकोनी लक्ष्मीची या अवस्थेतून कशी सुटका करता येईल याविषयी विचारविनिमय केला. काही काळ लक्ष्मीला बायजाकडे ठेवण्याचा निर्णय पारू व श्रीपतीनं घेतला. पण लक्ष्मी भावनाहीन बनली होती. एरवी आत्तीकडे जाण्यासाठी आसुटलेली लक्ष्मी निर्विकार चेहऱ्यानं आईबाकडे बघतच राहिली. दोघांनी लक्ष्मीला पोटासंग धरला आणि धाय मोकलून रडले. अजून काही काळ लक्ष्मी इथं राहिली तर येडेच्या इस्पितळ्यात दाखल करायला लागेल. पोरगी बी हाताला लागायची नाही पारी. श्रीपती म्हणाला, वय तुम्ही म्हणताय सा ते खरं आहे. मला बी असंच वाटतंय. असं म्हणून पारूनं पदरानं डोळं टिपलं. आपण उद्याच लक्ष्मीला आप्पांसाहेबांकडे कांचनपूरला सोडून येऊ. तिची हवापालट बी होईल आणि पोर सुरक्षित पण राहील. वय जाऊ उद्या. येऊ सोडून कांचनपूरला. दुसऱ्या दिवशी एरवाळी उठून लक्ष्मीला घेऊन दोघं कांचनपूरला आली. बायजा एक पारखी कामाला गेली होती. बैलगाडीच्या आवाजानं भीमा बाहेर आला. गाडीत श्रीपतीला व त्याच्या कुटुंबाला बघून त्याला आनंद झाला. सारी घरात आली. बायजा कुठं दिसेना. श्रीपती म्हणाला, कामाला गेल्या ती. येईल तासाभरात. बसा. पारू भीमाच्या पाया पडली. दादा हाय सा नव्ह बरं. पारीनं भीमाला विचारलं. मी बेस आहे बघा. तुम्ही कसा आहेसा. दादा पुरीचं असं झाल्यापासून कसलं आलंय आमचं जीनं. रोज एकदा जित्यापणी मरतोय बघा. पारी डोळं टिपत म्हणाली. तसं श्रीपतीचं डोळं बी पाण्यावलं. खरं तर भीमाला काय बोलावं काय सुचना. पण उसनं अवसान एकवटून म्हटला, ते काय आपल्या हातात आहे वय. तिच्या नशिबात जे होतं ते झालं. तिनं जन्माला घातलंय म्हटल्यावर काहीतरी तिच्याविषयी विचार केलाच असेल की. असं म्हणून भीमानं लक्ष्मीला जवळ घेतली. तिच्या डोक्यावरनं हात फिरवला व म्हटला, कशी आहेस पोरी. लक्ष्मीच्या भावना हृदयाच्या कप्प्यात बंदिस्त झाल्या होत्या. तिनं काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. पारीनं साऱ्यांसाठी चहा ठेवला. चहा पाणी होतोय तोच बायजा कामावरनं आली. दारात गाडी बघून दादा आलाय वाटतंय असं म्हणत घरात आली. तर खरंच तिचा दादा कुटुंबासमेत आल्याचा तिच्या दृष्टीस पडला. माहेरची माणसं बघून तिच्या आनंदाला पारावारच उरला नाही. पारी बायजाच्या पाया पडली व तिची गळा भेट घेतली. पारला अश्रू अनावर झाले. बायजानं लक्ष्मीला कवेत घेतलं पण तिनं प्रतिसाद दिला नाही. लक्ष्मी नुसतीच बायजाकडे बघत थांबली. जणू काय तिनं पहिल्यांदाच बायजाला पाहिलं होतं. लक्ष्मीला सर्वजण अनोळखी वाटत होते. लक्ष्मी उठून माझघरात बसली. बायजा, भीमा, श्रीपती, पारू सोप्यात बसले होते. श्रीपती बायजाला म्हणाला,
पोर 2 वर्ष झालं कुणाशी धड बोललेली नाही, काय एखादं तिनं काम केलेलं नाही, दगडासारखी नुसती बसून असत्या. गावातली माणसं बी लई त्रास देतात तिला. बायजे, लक्ष्मीला थोडं दिवस तुझ्याकडे ठेवीन म्हणतोय. त्यावर पारू म्हणाली, होय अक्कासाहेब, घ्या थोडं दिवस माझ्या पोरीला ठेवून. असं म्हणून पारी हुंदक्यानं दाटली. दादा वहिनी, राहू दे माझ्याजवळ लक्ष्मी, तुम्ही तिची काय बी काळजी करू नका. भीमानं पण बायजाच्या बोलण्याला दुजोरा दिला. रातच्या रात राहून पारू व श्रीपती लक्ष्मीला ठेवून घरी परतले. लक्ष्मी मजघरात पिंडीच्या पोत्याला टिकून बसली होती. बायजा तिला म्हटली, लक्षे, वाईज घटकावर नीज खाली पोत्यावर. पण लक्ष्मी जागची हल्ली नाही. बायजानं तिच्यावर सक्ती केली नाही. घटकावर बायजाच तिच्या शेजारी आडवी झाली. बायजा उठेपर्यंत लक्ष्मी तिच्या उशाला बसून होती. घटकाभरात बायजा उठली, जनावरांच्या गोठ्यात गेली. लक्ष्मी उठून तिच्या मागनं गोठ्यात गेली. बायजा शेणघाण काढीत होती. सध्या लक्ष्मीला माणसांपरास जनावरच जास्त आवडत होती. तिनं मनानं 4 गवताच्या पेंड्या घेतल्या व जनावरांनी घातल्या. बायजाला ते पाहून बरं वाटलं. बायजा आत आली व चुलीजवळचा राख केर पाटीत भरू लागली. लक्ष्मीने तर पाहिलं, बायजाच्या हातातली केराची बुट्टी काढून स्वतःच राख केर भरू लागली. बायजानं तो बाहेर नेऊन ठेवला. बायजानं लक्ष्मीच्या हाताला धरलं आणि रांजणातलं पाणी काढून तिच्या हातावर घातलं. म्हटली, लक्षे, पोरी हात नीट धू. लक्ष्मीनं साबणानं हातपाय स्वच्छ धुतलं. लक्ष्मीच्या वागण्या बोलण्यात हळूहळू फरक पडू लागला. आत येऊन बायजानं तिला तांदूळ पाकडायला दिलं. तांदूळ पाकताना ते उंच उडत होतं. ते पाहून लक्ष्मीच्या चेहऱ्यावर हास्याची लकीर उमटत होती. बायजाच्या नजरेतून ती गोष्ट सुटली नाही. तिनं लगेच जाऊन भीमाला सांगितलं. भीमालाही त्या गोष्टीचा आनंद झाला. बायजा आत आली तर लक्ष्मीनं चक्क चूल पेटवून भात शिजत टाकला होता. पोरीनं सारं जेवण केलं. रातच्याला साऱ्यासनी वाढलं. स्वतः पण बऱ्याच दिवसांनी पोटभर जेवली आणि घर आवरून बायजाच्या मांडीवर दारात पडून राहिली. बायजानं तिच्या तोंडावरनं पाठीवरनं हात फिरवला आणि म्हटली, लक्षे, बाळे, आता तुझं मन भरस्तवर राहा. हातच कायमची राहिलीस तरी चालतंय. तुला हे तर काहीच त्रास होणार नाही. पण पुरी बोलती हो, तुझ्या मनात काय विचार असतील ते मला सांग. वय वय पुरी, तुझ्या जे मनात आहे ते बिना आडपडदा आमासनी सांग आणि इथं कायमची राहा. भीमा म्हणाला, हे बघ लक्षे, तुझ्या दैवात काय होतं ते झालंय. त्यात तुझा काय बी दोष नाही. तुझ्यासाठी या गावातल्या समद्या बाया हळहळत्यात. तेव्हा भूतकाळात मागं वळून बघू नकोस. रोजचा दिस कसा चांगला जाईल इकडं लक्ष दे. तुला काय लिहायचं नेसायचं ते नेस लक्षे. तुझ्या मनाला येईल तसं जग. कशाची काळजी करू नकस. पुढचं पुढं काय हुया जायचं असेल ते होईल. बायजाच्या बोलण्यानं लक्ष्मीला हुंदका दाटला. लक्ष्मी ओक्साबोक्षी रडू लागली. बायजानं तिला मनसोक्त रडू दिली. तिच्या भावनांना उकळी फुटणं आवश्यक होतं आणि ती गोष्ट आत्ता घडली होती. बायजानं तिचं डोळं पुसलं आणि थोपटून मांडीवरच झोपिवली. बायजा व भीमासंग लक्ष्मी आता थोडं थोडं बोलू लागली. प्रसंगी हसू व रडूही लागली. लक्ष्मी आता सामान्य मुलीसारखी वागत होती, पण अजून थोडा काळ सरायला हवा होता. दुपारचं ऊन रखरखत होतं. बायजा नुकतीच कामावरनं येऊन नेहमीप्रमाणे वैरणीच्या गठळ्याला टेकून बसली होती. लक्ष्मीनं तिला पाण्याचा तांब्या दिला. बायजा गठागठा पाणी प्याली. लक्ष्मीला हाताला धरून तिनं स्वतःजवळ बसवून घेतलं. एवढ्यात पोस्टमन बायजाच्या दारात येऊन थांबला. लेखाचं पत्र आलंय तुमच्या, असं म्हणत पोस्टमननं पत्र बायजाला दिलं. बायजानं ते घेतलं आणि लक्ष्मीच्या हातात दिलं. आत्ते, कुणाचं? एवढंच लक्ष्मी म्हटली. अगं माझ्या पोराचं, किसनाचं आहे टपाल. वाच काय म्हणतो या बघ. अंतर्देशीय पत्र लक्ष्मीनं अलगद उघडलं आणि न अडखळता वाचलं.
किसना पुढच्या आठवड्यात महिन्याभराच्या सुट्टीसाठी गावाकडे येणार होता. या बातमीनं बायजाला खूप आनंद झाला, पण लक्ष्मीच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव उमटले नाहीत. अहो ऐकलं का, पुवार येतोय सुट्टीला, बायजा भीमाला म्हटली. अगं चांगलंच आहे की मग लक्ष्य, आज काहीतरी गोडाधोडाचं करा. लई रोजानं चांगली बातमी ऐकायला मिळाली या. बायजे, पोरीचा हा पायगुण बघ कसला भारी आहे. ती आल्यावर लगेच चांगली बातमी ऐकायला मिळाली, भीमा म्हटला. पायगुण हा शब्द ऐकल्या ऐकल्या लक्ष्मी थरथरू लागली, कारण याच पायगुणावरनं रत्नी तिला नगो नगो ते बोलली होती. तिला रत्नीचं बोलणं आठवलं आणि चक्कर येऊन लक्ष्मी जमिनीवर धाडकन कोसळली. नेमकं काय झालंय हे नवरा बायकोला काहीच समजलं नाही. बायजानं तांब्यातलं पाणी लक्ष्मीच्या तोंडावर शिपडलं. थोड्या वेळानं लक्ष्मीला जाग आली, पण तोवर बायजा व भीमा यांचा जीवात जीव नव्हता. अखेर लक्ष्मी भानावर आल्यामुळं दोघांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी लक्ष्मीला घरात नेलं आणि मजघरात झोपवलं. बायजा तिच्या कडेलाच बसून होती. थोडा वेळ झोप झाल्यानंतर लक्ष्मी उठून बसली, पण बराच काळ ती एका ठिकाणी शांत बसून होती. तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशीपासून लक्ष्मी बऱ्यापैकी सावरली. बघता बघता आठवडा सरला आणि किसना यायचा दिवस उजाडला. लक्ष्मीनं दार घर चकाचक केलंय. बायजा लेकराला आणायला स्टँडवर गेली. लक्ष्मी एकटीच घरात होती, म्हणून भीमा तिच्याजवळ थांबला. दुपारी 3च्या गाडीनं किसना आला. लेकराला पाहून बायजाला खूप आनंद झाला. यावेळेस किसनाचा रुबाब आगळाच होता. त्याच्या केशभूषेपासून वेशभूषेपर्यंत साराच बदल झाला होता. किसना एसटीतून उतरला खरा, पण बायजाला लेकरू आपलंच आहे याच्यावर विश्वासच बसला नाही. किसना तिच्याजवळ आला. त्यानं हातातली बॅग खाली ठेवली आणि बायजाला आलिंगन दिलं. बायजा उंची पुरीच होती, पण तिचं लेकरू तिच्यापेक्षाही फुटभर उंच झालं होतं. दोघं घरला आली. बायजानं त्याला दारातच उभा केला. लक्ष्य, भाकर तुकडा आणत पाण्याचा तांब्या बाहेर घेऊन ये, बायजा म्हणाली. आई, लक्ष्मी आली आहे का, किसना म्हटला. पहिल्यांदाच किसनानं आज एवढं मन मोकळेपणानं लक्ष्मीचं नाव तोंडातून उच्चारलं होतं. बायजाला पण त्याचं आश्चर्य वाटलं. ती होय म्हटली. तवर परकल पोलक्यातली लक्ष्मी दारात आली. तिनं किसनाकडं पाहिलं. एक उंचापुरा देखणा तरुण तिच्यासमोर उभा होता. तिला किसना ओळखला नाही. लक्ष्मीनं पाण्याचा तांब्या व भाकर तुकडा आत्तीच्या हातात दिला व निर्विकार चेहऱ्यानं घरात गेली. लक्ष्मीला बऱ्याच वर्षांनी किसनानं पाहिलं होतं. उंचीपुरी लक्ष्मी अंगापिंडानं भरली होती. लक्ष्मी खूप आकर्षक दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर तेज नसल्यानं तिचं खरं रूप निराशेच्या पडद्यामागे दडलं होतं. बायजानं भाकर तुकडा पोरावरनं उतरून टाकला आणि त्याला आत घेतलं. भीमा चौकटीच्या आतल्या बाजूला उभा होता. बाबा म्हणून किसनानं त्याला आलिंगन दिलं व नमस्कार केला. किसनानं बूट काढलं आणि सरळ मागल्या दाराला हातपाय धुण्यासाठी गेला. लक्ष्मी मजघरात बसली होती. तिनं बायजाला विचारलं, हे ग कोण म्हणायचं आत्ते? बायजा म्हणाली, ह्यो किसना आहे ना व, तुला ओळखला नाही वय? लक्ष्मीनं नकारार्थी मान हलवली. किसना माझ घरात आला. लक्ष्मी उठली आणि गोठ्यात जाऊन गवताच्या भाऱ्याला टेकून बसली. आई, ही अशी काय वागते आहे? किसना बायजाला म्हणाला. परिस्थितीनं गांजली आहे पोर, बायजा म्हणाली. तोवर गल्लीतल्या बायका माणसांनी बायजाचं घर भरलं. ते किसनाला भेटायला आले होते. किसना सर्वांना भेटला. बायजानं साऱ्यासनी चहा ठेवला. चहा पाणी घेऊन लोक त्यांच्या घरी परतली. बायजानं लक्ष्मीला हाक मारली. लक्ष्मी निमूटपणे माझघरात आली. लक्ष्मीनं किसनाकडे बघितलं सुद्धा नाही, कारण कोणत्याही पुरुषावर आता तिचा विश्वास उरला नव्हता. तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगामुळे संपूर्ण पुरुष जातीचाच तिला तिटकारा येत होता. लक्ष्य, चहा घे पुरी, मग स्वयंपाकाला घालू, बायजा म्हणाली. लक्ष्मीनं चहा घेतला आणि स्वयंपाकाला घातलं.
भीमा व किसना बाहेरच्या सोप्यात बोलत बसले. किसना बोलण्यात चालण्यात खूपच आधुनिक झाला होता. त्याच्या देहबोलीतून ते जाणवत होतं. तो बिनधास्तपणा त्याच्या मित्रमैत्रिणींच्याबद्दल भीमाला व बायजाला सांगत होता. त्याचा बुजरेपणा काळाच्या पडद्याआड कधीच मागं पडला होता. रात्रीची जेवणं झाल्यावर नेहमीप्रमाणे मायलेकरं दारात वाऱ्याला बसले. लक्ष्मी बाहेर आली नाही. येणारी जारी माणसं किसनाच्या आस्थेनं चौकशी करायचे. काही म्हातारी माणसं, किसना आता वळकरा झाला आहे, लई मोठं पोर झालं, असं म्हणायचे. बायजा रोज त्याची दृष्ट काढायची. मग किसना लटकच हसू फुटायचं आणि तो बायजाला म्हणायचा, आई मी काय आता लहान आहे का, माझी दृष्ट काढतेस ती? अरे किसना, तुला कसं सांगू, पोरं किती जरी मोठी झाली तरी आई बापाला ती लहानकीच असत्यात. तुला पोरं झाल्यावर समजल, आत्ताच नाही समजायचं. आई काय गं हे, काहीही बोलतेस? खरंच बोलत्या पाहिजे, भीमा म्हणाला. काय हो बाबा, तुम्ही पण? आणि तिघेही खो खो हसू लागले. लक्ष्मी बिचारी आतच पेंडीच्या पोत्याला टेकून बसली होती. तिची बसल्या बसल्या तिथं झोप लागली होती. बायजानं साऱ्यांचा बिछाना तयार केला. तिने लक्ष्मीला बळच उठवून हाताला धरून बाहेर आणली आणि बिछाण्यावर झोपवली. किसना बायजाला म्हणाला, आई हिची अशी अवस्था पाहवत नाही, तिला या मानसिक स्थितीतून बाहेर काढायला पाहिजे. होय, मला बी सारखं तसं वाटतंय, पण कसं करायचं, मला काय बी सुधरत नाही. पुरीकडं बघितलं की मन सुन्न होते बघ, बायजा म्हणाली. पहिल्यावानी हसती खेळती लक्ष्मी व्हावी असं मला बी सारखं वाटतंय पोरा, भीमा म्हणाला. आई बाबा, मी जो उपाय सांगणार आहे त्यानं लक्ष्मी लवकर पूर्वीसारखी हसती खेळती होईल, किसना म्हणाला. त्यो कंचा उपाय सांग तरी लवकर, बायजा म्हणाली. आई, आपण तिला शाळेत घालू, तिचं शिकायचं वय आहे, लक्ष्मी हुशार आहे. इथंच माझ्या शाळेत घालूया, त्यामुळे तुलाही तिची मदत होईल आणि तिलाही काही मैत्रिणी मिळतील. खेळेल, बागडेल, अभ्यास करेल आणि ती 10वी झाल्यानंतर तिला DEDला घालू. लक्ष्मी प्राथमिक शिक्षक होईल आणि स्वतःच्या पायावरही उभी राहील, किसना म्हणाला. अरे किसना, कसं रे घडेल हे समज, भीमा म्हणाला. काय झालं बाबा न घडायला, त्यात कसला आलाय प्रॉब्लेम? अरे पोरा, ती विधवा आहे, लोक काय म्हणतील, बायजा म्हणाली. अगं आई, पहिली गोष्ट म्हणजे तिचा बालविवाह झाला होता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्याच्याशी तिचं लग्न झालं होतं त्याला तिनं नीट पाहिलंसुद्धा नव्हतं, हे तूच सांगितलं आहेस मला. आणि ती परत जायच्या आतच तिचा नवरा मयत झाला. याला तू विवाह म्हणतेस का? हा विवाह नाहीच मुळी. विवाह म्हणजे दोन सज्ञान व्यक्ती एकमेकांच्या पसंतीनं एकत्र येऊन आयुष्यभरासाठी एकमेकांच्या मनाच्या व हृदयाच्या बंधनात अडकतात. आणि लोकांचं काय घेऊन बसलीस तू? लोक काय तिला खाऊ पिऊ घालणार आहेत का, तिचं भविष्य सावरणार आहेत? ते काही नाही. मी उद्या शाळेत जातो, सरांशी बोलून तिचा 9वीमध्ये प्रवेश करून घेऊन देतो. पहिल्यांदा बायजा व भीमानं किसनाला विरोध केला, पण नंतर त्यांनाही किसनाचं म्हणणं पटलं. त्याने किसनाला होकार दिला. किसनाला खूप आनंद झाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.